लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. रोहिले बुद्रुकमध्ये आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप. नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. घरकुल परवानगीसाठी 2 वर्षांपासून प्रतीक्षा. माहितीनुसार रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या बांधकामांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत घरकुल उभारण्यासाठी लेखी परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी मुक्ताराम बागुल व अनिल बागुल यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. लाभार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून परवानगीसाठी तात्काळ ठेवण्यात येत असल्याचा आरोप आहे. तसेच नाशिक जिल्हा परिषदेची परवानगी नसतानाही काही लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर काहींना नाकारण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून निलंबनाची मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासन फिरकले नाही, आरोग्य तपासणीही नाही. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नसल्याचा आरोप आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत असतानाही आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणीसाठी कोणीही आले नसल्याचे सांगितले जात आहे. गावात चर्चा सुरू असून उपोषणकर्ते अनुचित जाती, बौद्ध समाजातील असल्यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संबंधित मागण्या पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. उपोषण सुरूच असून परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.